तिकडे मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय आणि या पराभवाची जबाबदारी किंवा या पराभवाचं खापर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर फोडलाय। तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपल्या बचावासाठी भाजप नेतृत्वावर निशाणा साधलाय। दरम्यान या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवानंतर पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये नेमकं राजकारण कशा प्रकारे तापलंय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कशा प्रकारे सुरू झालेल्या आहेत, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मुक्ताई नगरात भाजपच्या पराभवाचं खापर खडसेंवर। विनाकारण मी सांगितलं का बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक आली की मी तुमच्यामध्ये नाचतो, मी तुमच्या बँडमध्ये नाचतो। कशासाठी नाचतो बाबा? एकनाथ खडसेंचा महाजनांवर पलटवार। मी आरोप करू शकत नाही भाजपवर, परंतु असं दिसलं चित्र एकंदरीत की रक्षाताई या ठिकाणी एकाकीच लढत होत्या। रक्षा खडसेंसाठी इकडे आड तिकडे विहीर। आणि मोठे नेते म्हटल्यानंतर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांची पण जबाबदारी होती, त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाहीये। निवडणूक ही निवडणूक असते आणि जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो। मुक्ताई नगरमध्ये नगरपालिकेच्या निकालानंतर खडसे विरुद्ध महाजन असा संघर्ष पुन्हा पेटलाय। मुक्ताई नगरमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला। शिंदे गटानं 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवून मुक्ताई नगरमध्ये आपली ताकद दाखवून दिली। भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे गिरीश महाजनांनी खडसेंवर खापर फोडून पराभवाची सल व्यक्त केली आहे। त्यांनी फार असा एक आपल्याबद्दल भ्रम पसरून ठेवला होता की मी म्हणजे जळगाव जिल्हा, मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचं एक सुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही। त्यांची कुवत सुद्धा तेवढी तर राहिलेली 4 नगरसेवक निवडण्याची मतदारसंघात पण नाही राहिली, जिल्ह्यात पण नाही राहिली, मी तुम्हाला सांगेल। पण ते आम्हाला घेऊन बुडतायत। रक्षाताईंना मी म्हटलं की तुम्ही असं करू नका। यांनी आमची 18 तिकीटं घेतले, एबी फॉर्म घेतले आणि सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी उभे केलेत। सर्व राष्ट्रवादीचे, भाजपचं ओरिजिनल एकही नव्हतं त्याच्यामध्ये, पडणारच आहे। आणि म्हणून मला वाटतं की हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशकुन ठरला। या निवडणुकीमध्ये अपशकुन ठरलेला आहे। विनाकारण मी सांगितलं का बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक आली की मी तुमच्यामध्ये नाचतो, मी तुमच्या बँडमध्ये नाचतो। कशासाठी नाचतो बाबा? मुक्ताई नगरच्या निवडणुकीची धुरा रक्षा खडसेंच्या खांद्यावर होती। रक्षा खडसेंनी भाजपकडनं भावना महाजन यांना उमेदवारी दिली। शिंदे गटाकडनं चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील मैदानात होत्या। मुक्ताई नगरमध्ये रक्षा खडसेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। रक्षा खडसेंना साथ मिळावी म्हणून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार मैदानात उतरवले नाही। एवढंच नाही तर स्वतः एकनाथ खडसेंनी भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार केला। हीच बाब मतदारांना पटली नसल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केलाय। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी, त्यामुळे कागदावर भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढाई असली तरी प्रत्यक्षात ही खडसे विरुद्ध पाटील यांची लढाई होती आणि या लढतीत चंद्रकांत पाटलांना धोबी पछाड दिला। त्यामुळे गिरीश महाजनांनी खडसेंचं राजकारण संपल्याचा दावा केला। महाजनांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनीही प्रत्युत्तर दिले आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी बंदच झालेलं आहे। कुठं काय त्यांचं? दूध संघामध्ये होते, चेअरमन होते, त्यांच्या पत्नी पडल्या। बँकेमध्ये मुलगी होती, ती घरी गेली। या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल, भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे, सरपंच त्या ठिकाणी आहे। बोदवड नगरपालिका आहे त्यांच्या मतदारसंघात, मुक्ताईनगर मतदारसंघात, ती सुद्धा त्यांची नाही, ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे। तुमचं आहे काय? 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली। तुमचं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं। ते जनता पार्टीचा उमेदवाराला जे बळ मिळायला पाहिजे होतं पक्षाकडनं ते इथे मिळालेलं नाही। मी आरोप करू शकत नाही भाजपवर, परंतु असं दिसलं चित्र एकंदरीत की रक्षाताई या ठिकाणी एकाकीच लढत होत्या। त्यांचे 3-4 प्रमुख कार्यकर्ते सोडले तर त्यांच्या पाठीशी फारसं कोणी उभं राहिलं नाही। वरिष्ठ पातळीवरूनही कोणी नेते पंकजताई वगळता या ठिकाणी आलेले दिसले नाहीत। ज्या इतर नगरपालिकांमध्ये जी काही मदत आणि बळ त्यांना मिळालं ते या नगरपालिकेमध्ये मिळालेलं दिसलं नाही। खडसे विरुद्ध महाजन वादात पुन्हा एकदा रक्षा खडसेंची कोंडी झाली। एकीकडे कुटुंब तर दुसरीकडे पक्ष, अशी दुहेरी कसरत रक्षा खडसेंना करावी लागते।
असं म्हणणार नाही. आता बघा, गिरीश भाऊ हे राज्याचे नेते आहेत, त्यांच्यावर बाकीच्या पण ठिकाणची जबाबदारी होती. त्यांचं फोनवर माझ्याशी बोलणं चालू होतं, ते कार्यालयाच्या उद्घाटनला पण येऊन गेले. कारण की शेवटी प्रत्येकाला पक्ष जबाबदारी देत असतो. प्रत्येकजण आणि मोठे नेते म्हटल्यानंतर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांची पण जबाबदारी होती. त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही आहे. निवडणूक ही निवडणूक असते आणि जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो. राजकारणात खडसे नेमके कुणाचे हा नेहमी चर्चेचा विषय असतो. कधी ते राष्ट्रवादीचे असतात तर कधी भाजपचे. पण खडसेंची ही भूमिका भाजपसाठी तोट्याची ठरते. गेल्या अनेक महिन्यांपासून खडसे भाजपमध्ये घरवापसीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव हा खडसेंच्या घरवापसीमधला अडसर ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.